तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणींनो, हा आपला आहे पैठणीवरचा ब्लाऊज। तर कलांजली पैठणीवरचा अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे आणि हातावर वर्क आहे आणि गळ्याला सुद्धा अशा पद्धतीचं इथे वर्क दिलेला आहे। तर हा ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने कट करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर ह्याची गळा बघा किती सारा असा रुंद दिलेला आहे। गळ्याची रुंदी खूप आहे, म्हणजे 6.5 इंच आहे आणि त्यानंतर डीप नेक सुद्धा भरपूर आहे। तर याच्यासाठी आपल्याला किती शोल्डर घ्यायचा, मोंढा किती घ्यायचा की जेणेकरून आपला ब्लाऊजचं शोल्डर सुद्धा उतरायला नको आणि मोंढ्यामध्ये सुद्धा घोळ म्हणजे मागून आणि पुढून फुगा यायला नको। तर यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे आपल्याला शोल्डर आणि आर्म होलचं माप कशा पद्धतीने लावायचं। तर याची गळा उंची बघा इथे 9 इंच दिलेली आहे, म्हणजे भरपूर असा डीप नेक आहे आणि रुंदीला पण आहे 6.5 इंच दिलेला गळा इथे। तर आणि बाहीवर सुद्धा अशा पद्धतीचं वर्क आहे। तर अशा प्रकारचा जर ब्लाऊज आला तर जे नवीन मैत्रिणी असतात शिकणाऱ्या, तर त्यांना थोडंसं गोंधळ होतो। तर बापरे केलं, कारण की ह्या अशा पद्धतीच्या ब्लाऊजला किती शोल्डर घ्यायचं काय, कारण की नवीन शिकणारे असतात तर त्यांना एवढा अनुभव राहत नाही। तर बघू शकता इथे सर्वात पहिले आता आपण ब्लाऊजची उंची लावून घेणार आहोत। तर अंगावरून माप घेतलं असेल तर किंवा ब्लाऊजवरून, तर इथे 13.5 प्लस 14.5 उंची मी 1 इंच ॲड करून लावून घेतली आहे पूर्ण। तर बघू शकता आता आपल्याला याचा गळा रुंदी जी आहे ते 3 इंच ठेवायची आहे, म्हणजे शिवून याची गळा 3 इंच आणि 3 इंचाचं शोल्डर, म्हणजे 3.5 इंचाचं शोल्डर, म्हणजे इथे पूर्ण जे शोल्डर आहे 6 12 ते 14 इंच घेतलेलं आहे। तर त्याच्यामधून आता आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डर पट्टी किती ठेवायची ते बघा। इथे तुम्हाला याच्यावरच मी मोजून दाखवते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल। तर दोन्ही जे पॉईंट आहे ते एकमेकावर ठेवायचे, गळ्याचे खालचा आणि वरचा। तर बघू शकता इथे अशा प्रकारे मी ठेवलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला आतमधले जे वर्क आहे त्याच्या आतमध्ये किती इंच गळा आपल्याला लावायचा ते आपण मोजून घेणार आहोत। तर बघू शकता इथे मी 3.5 इंच आहे हा, आणि त्यानंतर याच्या बाहेर ठेवायचा आपल्याला 3.5 इंच, म्हणजे इथे अर्धा इंच दबणार आणि इथे शोल्डरच्या साईडने सुद्धा आपला अर्धा इंच दबेल। जेव्हा आपण बाही जोडून तेव्हा सुद्धा इथे अर्धा इंच आपला दबणार आहे आणि आतमध्ये सुद्धा जी वर्कची लाईन दिसते त्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीचे इथे मोजून आपल्याला शोल्डर पट्टी आणि गळा रुंदी, तर हे अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करायचं, म्हणजे आपल्याला प्रॉपर जे शोल्डर किती ठेवायचं आहे हे व्यवस्थित आपल्याला समजून जातं। तर बघू शकता इथे एक मार्क केलेला आहे मी। तर अर्धा इंचाची आपल्याला बाही जोडताना दबणार आणि इथे अर्धा इंच आपल्याला जेव्हा आपण गळा कट करू तेव्हा ते कट होणार। तर अशा प्रकारे आपल्याला याचं शोल्डर आणि मुंड्याचं माप काढायचं असते। तर बघू शकता इथे आता मी इथे 6.5 इंचाचं शोल्डर जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 5.5 इंचाचा मी मुंडा लावणार आहे, म्हणजे मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लाऊज जे आहे ते एकदम टाईट नको, नाहीतर आपला मुंडा वर म्हणजे बाही वरच चढत नाही ब्लाऊज घातल्यानंतर। अशा पद्धतीचं इथे मी माप लावलेलं आहे, तर बघू शकता। तर त्यानंतर आता छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग अशा प्रकारे इथे जे मापे आहे ते लावणार आहे। तर इथे छातीचा चौथा भाग लावलेला आहे 9 आणि त्याच्या बाहेर 1.5 इंचची स्टिचिंग मार्जिन 36 इंच। त्यानंतर खालच्या साईडने लावलेलं कमरेचं माप लावलेलं आहे 30 आणि त्याच्या बाहेर 1 इंचाचे बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अशा प्रकारे इथे आपलं छातीचं, कमरेचं आणि शोल्डर आणि मुंड्याचं माप जे आहे ते बेसिक ते आपण इथे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा आता इथे मुंड्याचं आतमध्ये तिरपं घ्यायचं 1.5 इंच आणि इथे बाहेरच्या साईडचा मुंडा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे। त्यानंतर हा आतमधला लावायचा आहे, पण आता आपण जो आतमधला घेतलेला आहे तो बाहेरचा होणार आहे। तर इथे मी आधी समोरच्या भागाचं जे फ्रंट भागाचं जे आहे 1.5 इंचानं अर्धा इंच बाहेर एक्स्ट्राचं काढलेलं आहे आणि तिथून आतमधल्या समोरच्या मुंड्याचा जो आकार आहे तो लावणार आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे समोरच्या मुंड्याचा आकार जो आहे तो इथे लावून घेतलेला आहे। त्यानंतर इथे गळा रुंदी टाकलेली आहे 3.25 इंचाची आणि गळा उंची लावलेली आहे समोरची 6.5 इंचाची, म्हणजे गळा जो आहे तो शिवून आपल्याला 6 इंचाचा होणार आहे। अर्धा इंच आपल्याला वरून जेव्हा आपण शोल्डर जोडू तेव्हा दबला जातो, त्यासाठी 6 इंचाचा गळा शिवून होणार आहे। आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपला गळ्याचं माप लावलेलं आहे। खालच्या साईडने आपल्याला लावायचे आहे क्रॉसपट्टीचं माप सुद्धा 3 इंच आणि 2.5 इंचाचं लावलं आणि वरच्या साईडने 1.5 इंच घेऊन इथे
कर्व आकार दिलेला आहे। मुंड्यामधून 2.25 ते 2.5 इंच आणि गळ्यातून 1.5 इंच घेऊन अशा प्रकारे कटोरीचा आकार आहे ते इथे आपण लावून घेतलेला आहे। त्यानंतर बघा आता इथे आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे। तर फ्रंट वरूनच आपल्याला बॅकची सुद्धा कटिंग करता येतं। तर आता आपल्याला सर्वात पहिले मागच्या मुंड्याचा कट केलेला आहे, त्यानंतर हा पूर्ण आता आपल्याला इथे कट करून घ्यायचा। तर आता आपल्याला हा जो आहे तो पेपर जसं ठेवून आपल्याला सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला बॅक आपल्याला भेटून जाते, बॅकचा पार्ट। तर बघू शकता इथे सर्वात पहिले आणि त्यानंतर हा जो आपण पेपर आहे त्याला पूर्ण कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला कटोरी, साइड पीस आणि क्रॉस पट्टी हे आपले सेपरेट करून घ्यायचे। त्यानंतर हे सुद्धा आपल्याला पेपर आपल्याला कापडावर ठेवून पूर्ण कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं आहे जे ब्लाउजचं जे आहे ते कटिंग तुम्हाला मी करून दाखवले अगदी सोप्या पद्धतीने। त्यानंतर आता आपल्याला इथे बाही कट करायची आहे। तर सर्वात पहिले इथे आपल्याला बाहीची उंची लावून घ्यायची आहे, जेवढी असेल तेवढी। तर इथे 9 इंच बाही उंची येणार आहे, तर त्याच्यासाठी 1 इंचाचं मार्जिन लावलेलं आहे। 3.5 इंचाचा इथे मी कॅप हाईट लावलेली बाहीची। त्यानंतर खालच्या साईडने दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंच लावलेले आहे। कॅप हाईटवर सुद्धा तेवढंच घ्यायचं, दंडघेराच्या निम्मे प्लस 2.5 इंच। त्यानंतर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन इथे ॲड करून आपण लाईन जे आहे ते ड्रॉ करून घेतलेलं आहे। स्टिचिंग मार्जिनची लाईन सोडून जो काही भाग असेल त्याचा आपल्याला निम्मे करून घ्यायचा आणि इथे वरच्या साईडने इथे अशा प्रकारे चौकोन बॉक्स करायचा। त्याच्यामध्ये 2 लाईन जे आहे ते आपल्याला अर्धा इंचाच्या अंतरावर ड्रॉ करून त्यानंतर बाहीचा जो शेप आहे अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचा। ही बाही अगदी व्यवस्थित बसतं, अजिबात कमी पडत नाही। तर बघू शकता अशा पद्धतीने ही बाहीचं आपलं कटिंग जे आहे ते तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे। आणि त्यानंतर फ्रंट आणि बॅक सुद्धा कशा पद्धतीने कटिंग केलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहितीसह मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।